वास येते. कोणा आणून टाकलं काय माहिती. इथं कशी माणसं आहे काही समजतच नाही. इथंच आणून टाकते सगळं. वास येत आहे. कुठं आहे का काय मेला तर. काय वाचून राहिला कोण काय टाकलं तो. बापरे. ओ ताई ताई इकडे या बरं थोडं. काय गो काय म्हणतो किती वास येऊन राहिला इथं. खूपच वास येऊन राहिला. काकू तुम्ही ह्या बाजूच्या घरी काम करता ना. आजचे दिवस माझे एक काम करा का मी 200 रुपये देते तुम्हाला. कोणतं काम आहे हो बाई. ओ काकू एकच काम आहे. मी तुम्हाला 200 रुपये देतो. ते बोरी नाही का तर तिकडे नेऊन टाकून द्या. खूपच घाण वास येऊन राहिला. कोण आणून टाकली तर. छी छी मी असे काम नाही करत. 500 रुपये दिले तरी काम करत नाही मी असे काम. आई पोरी मी काम करतो ते मले पैशाची लय गरज आहे हो बाई. फक्त मले 200 रुपयाच्या ऐवजी 500 रुपये दे हो बाई. पैशाची लय गरज आहे हो बाई. माय लेकरं 2 दिवसापासून उपाशी आहे. बरं बरं मी 200 रुपयाच्या ऐवजी 500 रुपये देतो. फक्त तेवढी बोरी ना तर तिकडं लांब नेऊन सोडा. खूपच वास येत आहे. बरं बरं दूर नेऊन टाकतो हो बाई. उम्र सारी टाकलं हो बाई. आता दूर नेऊन टाकलं. लांब नाल्यात नेऊन टाकलं. दे मला आता 500 रुपये. बरं बरं हे घ्या पैसे. पण मला एक सांगा आम्हाला इथल्या इथं किती घाण वास येत होता. तुम्ही तिथे उचलून नेलं. तोंडाला पण नव्हतं बांधलं. तुम्हाला वास नव्हता येत का. माय लेकरं 2 दिवसापासून उपाशी आहे. लेकराच्या समोर काय वास आणि काय सुगंध. ओ काकू काकू थांबा. हे घ्या माझ्याकडून अजून 200 रुपये तुमच्या लेकरासाठी. बाई धन्यवाद तुझे. खूप उपकार होतील बाई माझ्यावर. ओ, नाही, नाही, काकू, असं नका